अजून काय काय बघावं लागणार आहे देवच जाणे. आता मी या घरात राहत नाही. अगं असं काय करतो तू, का भडकते एवढी? हे तोंड वर करून मला विचारायला लाज नाही वाटत? निदान खाल्ल्या मिठाला तरी जागायचं रे बैमान कुठचे. आणि याने तो धोका दिलाय, धोका. अरे सत्य, अरे तू तरी आवर आता हिला. आपण काय सांगणार, ऐकतच नाही ना ती. काय बा, तू आपलं ऐकून घे, मग तुला जे काय करायचं ते कर ना तू. काय ऐकायचं रे तुमचं? काय ऐकायचं? खोटं बोललास तुम्ही माझ्याशी, खोटं. मला बहीण मानता ना, निदान बहिणीसारखं वागायचं तरी. आज जर का तुझ्या मोबाईल मधला फोटो नसता बघितला ना त्या बाईला अंगठी घालण्याचा, तर मला कळूच दिलं नसतं तुम्ही. चल बाजूला हो. अरे सत्य, थोबाड वर करून आपल्याला अक्कल शिकवत होतात की अक्कल ह्यातलं काय पण कळणार नाही. मग अक्कल कळलं कसं? अरे एक काम धड तुम्हाला करता येत नाही. अरे बाई ते काय झालं? ए पांडे, एक शब्द बोलू नको. तिच्या आता प्रत्येक वेळी आपल्याला तुम्ही अक्कल शिकवत असता, आता तुमची अक्कल कुठे गेली? अक्काला ह्यातलं काय पण कळणार नाही असं मोठा शहाणपणा करून बोलत होता ना तुम्ही. अच्छा, यातलं अक्काला काय पण कळ म्हणजे तुम्ही सगळे यात सामील आहात का? आता तर मी तुम्हाला काही माफ करतच नाही. मी इथे राहते म्हणून तुम्हाला अडचण होतीये का? अडचण होतीये का? मग जाते ना मी घर सोडून. मग घेऊन ये त्या बाईला आणि दिवसभर धिंगाणा घाल. आणि आहेतच वरातीतले घोडे. अगं अक्के, काय करतेस तू? अक्के अगं ऐक ना आपलं. कबीर, पिक अप माय कॉल. झेरॉक्स आणायला इतका वेळ लागतो? देवा, देवा, फोन का नाही उचलला? ती सटवी आहे ना, कोणाला सुखाने जगू देणार नाही. स्वतःचं वाटोळ झालंय, आता ती सगळ्यांचं वाटोळ करणार आहे. तिच्या नादाला तू लागला तरी मी सांगत होते, पण नाही. डालीबाई, 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 डाली. तिने माझ्या देवालाच नाही तर या माझ्या 3 पोराला पण माझ्यापासून तोडलंय. कधी न माझ्याशी खोटं बोलणारी पोरं आज माझ्याशी खोटं बोलायला लागलेत, माझ्यापासून लपवायला लागलेत. त्या बाईने माझ्या घराचं वाटोळं केलं ना, त्या बाईचं घर होऊ देणार नाही मी. माझा तळतळाट लागल तिला. कबीर झेरॉक्स आणायला जातो म्हणून सांगून गेले आणि अजून आला नाहीये आणि फोनही लागत नाहीये त्याचा. अगं अक्के, या डॉलीबाईंची काय पण चूक नाहीये. अगं आपण खोटं बोललो, आपण लपवलं, त्यात आपली चूक आहे. या डॉलीबाईंची खरंच काही चूक नाही. हो तर तू आपल्याला जोड्याने मार, पण डॉलीबाईं विरुद्ध एक शब्द पण आपण सहन करून घेणार नाही. हा आलं पुळका त्या बाईचा. हा, पण या अक्काशी गाठ आहे. नाही त्या बाईला याची किंमत मोजावी लागली तर अक्का नाव नाही माझं. हा, जातेच मी घर सोडून. नको, चल मग. नको बाबा, तू पण याच्याच गँगचा ना. तू माझं ऐकलं तर त्याला वाईट वाटेल ना. माझी मीच जाते. अक्का थांब ना, हात जोडतो तुझ्या समोर. चूक झाली आमची, माफ कर. तू घर सोडून जाऊ नको. तुझ्याशिवाय कोण आहे आम्हाला? है ना डॉलीबाई, आहे ना, है ना डॉलीबाई, आहे ना. ए अक्के अक्के, अगं आपण काय म्हणतो, तू मोठी बहीण आहेस ना आपली. अगं लहानपणापासून एवढ्या चुका केल्या आम्ही, त्या सगळ्या पोटात घातल्यास तू. आता पण माफ कर ना. हे अख्खे खरंच आपल्याला तुला दुखवायचं नव्हतं का? आपल्याला तुला त्रास पण द्यायचा नव्हता. पण गब्बर त्रास झाला ना, त्या बाईमुळे त्रास झाला ना. यात तुमची काय पण चूक नाही. चूक आहे त्या बाईची. तिने माझं घर फोडलंय ना, मी तिच्या घरी जाऊन तिला शिकवते. अक्के अगं अक्के, अक्का अक्का थांब ना जर. नाही ते ऍक्च्युली कबीर सकाळपासून घराच्या बाहेर आहे आणि तो फोनही उचलत नाही. आता त्याचा फोन लागत पण नाही.
एका पुस्तकाचे झेरॉक्स काढतो एवढंच सांगून गेला. इतका वेळ झाला आला नाही ना, जरा टेन्शन आलं होतं मला. तर एवढंच सांगायला आलं. 1 मिनिट थांबा, आपण येतो. देवा, तू या बाईसाठी मला ओलांडून जाणार आहे? जर का तू गेला ना तर बघ. अक्के, आपल्या आयुष्यात तुझी काय जागा आहे ना, हे आपल्याला कोणाला सांगायची गरज पण नाहीये. आणि तुझी जागा दुसरं कोणी पण घेऊ शकत नाही. पण अक्के, 15 सप्टेंबर दुपारी 2 वाजता आपल्या आयुष्यात ना एक अशी व्यक्ती आली, एकदम स्पेशल. डॉलीबाई. आणि अक्का, आपल्या आयुष्यात तुझी जागा जसं कोणी घेऊ शकत नाही ना, तसंच आपल्या आयुष्यातील डॉलीबाईंची जागा आपण दुसऱ्या कोणाला पण देऊ शकत नाही. अक्का, जेवढी आपल्यासाठी तू महत्वाची आहेस ना, तसंच आपल्या आयुष्यात डॉलीबाई सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहे. आणि त्यांना आत्ता आपली गरज आहे, म्हणून आपण त्यांच्या सोबत जाणं ना ही आपली ड्युटी आहे. पण आजच नाही तर आयुष्यभर आपण डॉलीबाईंच्या असं सोबत राहणार कायम. अगं, दुनिया इकडची तिकडे झाली ना तरी पण चालेल, पण कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये आपण डॉलीबाईंना एकटं सोडणार नाही. तुम्ही बसा, शांत व्हा, आपण पाणी आणतो तुमच्यासाठी. नको तेव्हा, मला काय वाटतं तुम्ही परत जाता का? मी करते काहीतरी मॅनेज. डॉलीबाई, असं काय करता तुम्ही? आपण तुमच्या समोर अक्काला काय बोललो माहितीये ना, परत बोलून दाखवू? डॉलीबाई, प्रेम करणं सोपं असतं, पण ते निभावणं ना एकदम कठीण. हा, आपण ते निभावून दाखवणार आहोत. आपण कुठल्या पण परिस्थितीमध्ये ना तुम्हाला असं एकटं सोडणार नाही. डॉलीबाई, तुम्ही बसा, पहिले बसा. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, कबीर मला सांगून गेला की मी झेरॉक्स काढायला जातो. मला वाटलं येईल पटकन ना, पण इतका वेळ झाला आलाच नाही. बरं, फोन उचलत नाहीये आणि राधाला घेऊन गेले. आणि बरोबर काय झालं नसेल ना. अहो डॉलीबाई, तुम्ही कशाला टेन्शन घेता? तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. हे बघा, आपण काय सांगतो ते तुम्ही ऐकाल? बोला. कबीर आणि राधा लोणावळ्याला गेलेत बाईकवर. काय? अरे बाई, तुमचा आपल्यावर भरोसा आहे ना? आहे ना? हा, मग आपण जे काय सांगतो ते नीट ऐकायचं. बसा बसा, तुम्ही बसा. बाईकवर? हा. पाऊस किती पडतोय, काय हे? डॉलीबाई, असं काय करता? पावसात त्याचं बाईक राईड वर जायचं ना. आपण त्याला परमिशन देऊ. बघा डॉलीबाई, अहो तुमच्या पोटचा पोरगा आहे, त्यामुळे आपल्यापेक्षा तुम्ही कबीरला जास्त ओळखता, त्यामुळे तो एकदम जिम्मेदारीने वागेल. बघा, हा, आपण गॅरंटी देतो त्याची. बघा, आपला त्याच्यावर पूर्ण भरोसा आहे. आणि केवळ आपला मित्र आहे म्हणून त्याच्यावर भरोसा आहे असं नाही, तर तुम्ही त्याच्या आई आहात ना, म्हणून आपला त्याच्यावर जरा जास्त भरोसा आहे. बघा, तो त्या बाकीच्या पोरांसारखा ना अजिबात वेडावाकडा वागणार नाही. हा, आपण सांगतो तुम्हाला. आणि मला टेन्शन येतच. असं गेला नाहीये तो या आधी एकटा. आणि हे कुठल्या कुठे काय भर पावसात बाईकवर, बापरे, मला इतकं टेन्शन आलंय ना. माझं काही जायचं आहे ना. हा, आणि बापाचा कलेजा काय, भावाचे तुकडे. असं नाहीये म्हणायचं मला, पण आई ती आई असते ना शेवटी. कुठल्याही छोट्या वेळाला साधी ठेच लागली ना, तर पहिला शब्द काय निघतो माहितीये? आई ग. अगदी बरोबर बोलते डॉलीबाई तुम्ही. पण जेव्हा एखादं मोठं संकट येतं ना, त्या पोराला ना बापाच आठवतो. बघा ना,
एखादं ना ट्रक वगैरे असं बाजूनी गेला ना तर पोरगा काय बोलतो जोरात, एकदम जोरात बोलतो तो, अरे बाप रे. बघा ना, लहान लहान संकट आला ना आई पुरते, मोठ्या संकटाला ना बापच आठवतो बघा. हे आईचं वेगळंच असतं. आई कसं आपल्या बाळाला असं उराशी धरून ठेवते. तिला असं वाटत असतं की त्या बाळाला त्या आईच्या मनातलं सगळं कळावं आणि आईला त्या बाळाच्या मनातलं सगळं कळावं. आणि बाप नुसतं पोरांना खांद्यावर घेऊन मिरवतात. डॉलीबाई, बाप आपल्या पोराला खांद्यावर का घेतो माहितीये? कारण त्या बापाला वाटत असतं की आपल्या पोराने ना आपल्यापेक्षा मोठं व्हावं. तो त्या पोरापुढे झुकतो, वागतो, त्याला पाठीवर घोडा करतो का? तेव्हा त्याचा पोरगा ना त्याच्यापेक्षा उंच असतो, त्याच्यापेक्षा मोठा असतो. म्हणून प्रत्येक बाप ना आपल्या पोराला खांद्यावर घेतो. त्या बापाला एकच वाटत असतं की आपल्या पोराने ना आपल्यापेक्षा मोठं व्हावं. डॉलीबाई, काय पण टेन्शन घेऊ नका, आपण आहोत ना. नाही घेणार टेन्शन, तुम्ही आहात ना. ऍक्च्युली आजपर्यंत मी हेच डिस करत होते. सगळे टेन्शन मी एकटीच घेत होते ना. थँक्यू. डॉलीबाई, अजिबात टेन्शन घ्यायचं. आता आपला आनंद, आपली खुशी ही तुमची असणार आहे आणि तुमचं दुःख, तुमचे प्रॉब्लेम्स वगैरे ना हे सगळे आपले असणार. आता कबीर एकटा नाही हो, त्याचा बाप पण आता त्याच्या बरोबर. हा डॉलीबाई, कशाला टेन्शन घेता? बसा की शांतपणे यायचंय. शब्द बोलू नका माझ्याशी. काय करत होती परमिशन द्यायची? तर म्हणे मी परमिशन दिली. आणि राधाला बरोबर घेऊन गेलाय. त्या मुलीची जबाबदारी नाहीये का आपल्यावर? बाईकवर एवढ्या लांब जायची गरजच काय एवढ्या पावसात? हो मस्त ना. काय मस्त? लांब कुठे? आणि लोणावळा यायचं जवळच. आणि हे बघा, तुम्ही काय पण टेन्शन घेऊ नका, राधा आहे त्याच्या बरोबर. काय करणार आहे राधा? काही प्रॉब्लेम झाला तर राधा काय करणार आहे? गॉड. आणि याला फोन उचल. वाव, वेलकम कबीर. झाली मस्त ट्रिप. नाही ते झेरॉक्स आणायला गेला होतास ना? देवा? चक्कर आली. देवा? देवा चक्कर. देवा पाणी मी आणते. देवा, तुला काय होतंय काय? असं चक्कर येणं बरं नसतं. अरे कबीर, आपल्याला काय घंटा धाड भरलीये? मग हे सगळं काय? अरे आपण तुझ्यासाठी नाटक केलंय, नाही तर तुला ना 4 शिव्या बसल्यास त्या. हा, थँक्यू सो मच. लव्ह यू देवा. अरे कबीर बस इकडे. सॉरी, बघितलं ना तर तुझ्यावर आपली पण वाट लावू. इतकी वर्ष मी आणि कबीरने काय मिस केलं हे आज कळलं. वडील आणि मुलाचं बॉन्डिंग, त्यांची मस्ती, सगळं मिस केलंय. बट थँक्यू देवा, तुम्ही आमच्या आयुष्यात आला आणि थँक्यू सो मच. हा, काय होतंय देवा? Are you okay? पाणी हवंय? हो लोक किडनी दुखायला लागली आहे. किडनी दुखायला लागली आहे? किडनी काढून ठेवू मी तुमची इथे? नाटकी 1 नंबरची. का खोटं बोललात सांगा? ही तर फक्त सुरुवात आहे मॅम. त्याने तर खोटं बोलण्यात PhD केली आणि अजून तर याने आपले खरे रंग दाखवायला सुरुवातही नाही केली. पुढे बघा काय होतंय. राधा डॉलीबाईनं खरं नाही ना सांगणार. देवा, पंडित तुम्ही आत या ना. नाही डॉलीबाई, आय एम सॉरी. म्हणजे डॉली वहिनी, नाही म्हणजे सॉरी, माझं काही चुकलं का? मी तुम्हाला डॉली वहिनी म्हणालो. काय देवा आमचा मोठा भाऊ ना, म्हणून मी तुम्हाला ते. तुम्ही रागावला नाहीत ना? नाही रागवेन कशाला? इट्स ओके. काही काम होतं का? आत या ना. नाही, आत येत नाही आता.
जरा अर्जंट काम आहे, देवाला बोलवायला आलो होतो. अरे पांडे, काय रे? अरे देवा, जरा घरी चल ना, जरा अर्जंट काम आहे रे. काय झालं? अरे तुला आपल्या घरी काय राडा झाला माहितीये ना. अक्काने अन्न पाणी सोडलंय रे, घर सोडून जायचं म्हणते, कोणाचंच ऐकत नाहीये. तू चल ना जरा, तुझं ऐकेल ती. डॉली वहिनी, तुमची काही हरकत नसेल तर मी जरा देवाला घरी घेऊन जाऊ प्लीज. माझी कशाला हरकत असेल? ऑफकोर्स तेव्हा मला वाटतं तुम्ही जायला पाहिजे. त्या हर्ट झाल्या असतील, आपण असंच निघून आलो. हवं तर मी येऊ का तुमच्या बरोबर? नाही नाही डोलीबाई, तुम्ही काय पण टेन्शन घेऊ नका, आपण बघतो काय. हा पांडे सर. काय करते तू? सत्या, माझ्या लपवलेल्या बॅगा आणून दे. अक्का अशी काय वागतेस तू? तूच बोलते ना की जेवणावर राग काढायचा नाही म्हणून, आता तूच असं करते. अक्का 4 घास खाऊन घे. हा, आणि हे बघ अक्का, तू जेवली नाही ना तर आम्ही कोणच जेवणार नाही. हा, सत्या, मी तुला 1000 वेळा सांगितलं मी जेवणार नाही म्हणजे नाही. समजलं? माझ्या मनासारखं होत नाही तोवर मी जेवणार नाही. आणि तुझ्या मनासारखं झालं तर? हा भाई, ये भाई, तूच समजावीला. बघ ना कशी वागते लहान पोरासारखं, ऐकतच नाही आपलं. मी कशाला कोणाचं ऐकू? कोणी माझं ऐकत नाही तर मी कशाला ऐकू? प्रत्येक जण आपल्या मनासारखं वागतं ना, मी पण माझ्या मनासारखं वागणार. मला पाहिजे ते. हे बघ अक्का, तू तुझ्या मनासारखं वाग. हा, पण पहिले ना हे 2 घास खाऊन घे. हा, अहो तर आपण भरवतो ना तुला. मी तुझ्याशी बोलत नाही, मी सत्याशी बोलते. कळलं ना? सत्या, माझ्या बॅगा आणून दे. सत्या बस. अक्का जो काढशील? जमणार आहे तुला? अगं अक्के, कसं समजवू तुला? अक्के, आपण तुला केवळ आपल्या आईच्या जागी मानलं नाही, आईसारखं प्रेम पण केलं ग तुझ्यावर. आपल्यासारख्या अनाथ पोरावर प्रेम करणारी तू, आपल्याला वाटलेल्या प्रेमाचा अर्थ तुलाच खरा कळेल ना. मला तेच तेच ऐकायचं नाही. तुम्ही सगळे जा, विषय संपला. अख्खे विषय संपला नाहीये, उलट विषय आता सुरू झालाय. सांग ना आपल्याला, तुला डॉलीबाईंचा काय प्रॉब्लेम आहे? काय तुला कळणारच नाही ना, कारण तू त्या बाईच्या प्रेमात आंधळा झालाय. तुला वाटतं ना मी इथे राहावं, 4 घास गावे? हा, तर तू त्या नालायक बाईला तुझ्या आयुष्यातनं काढून टाक. अक्का, अक्के, आपल्या आयुष्यात ना फार छान असं काय पण नाही झालं ग. आपण जन्माला आलो, बाप गेला, त्यानंतर आई गेली, आपण लग्न केलं, पण राधाला आपल्या भरोश्यावर टाकून अलकनंदा पण गेली. अक्का, एकावर एक आपण धक्के सहन करत बसलो. त्यापेक्षा सर्वात मोठा धक्का म्हणजे ना, राधा आपल्याला सोडून गेली. अक्का, आपली काय हालत होती ते माहितीये ना तुला. अक्के, ते आधी आपल्याला कधीच वाटलं नाही की आपण लग्न करावं, प्रेमात पडावं. डॉलीबाई आपल्या आयुष्यात आल्या ना, आपल्याला परत एकदा वाटून गेलं लग्न करावं ना परत त्या डॉलीबाईंशी. अक्के सांग ना, काहीतरी आपल्या तरी डॉलीबाईंमध्ये कनेक्शन आहे ना? तरी पण ती बाई या घरची सून होणार नाही.